तर महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। तब्बल शिवसेना आणि भाजपची 1 तास चर्चा झाली। कोणताही तणाव नाही, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची चर्चा झाली असे त्यांनी म्हटलेलं आहे। तर वळूयात आता महत्त्वाच्या बातमीकडे। विरोधी पक्षनेत्यासाठी माजी महापौरांना संधी की ठाकरेंची शिवसेना नवीन चेहरा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माजी महापौरांसह तरुण नगरसेवकांच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावासाठी चाचपणी होतीये। महापालिका निवडणुकीमध्ये 65 जागा जिंकणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता हा ठरणार आहे। पक्षाच्या 4 माजी महापौरांकडे संभाव्य विरोधी पक्षनेता म्हणून पाहिलं जात आहे। मात्र या पदाची धुरा तरुण चेहऱ्याकडे द्यावी का याची देखील चाचपणी होतीये। महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडनं महापालिकेत विविध पद भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर यांची नावं पुन्हा एकदा चर्चेत आहेत। तर विशाखा राऊत महापौर राहिलेल्या आहेत। माजी महापौर मिलिंद वैद्य आणि श्रद्धा जाधव हे देखील स्पर्धेत आहेत। सोबतच यशोधर फणसे, सुहास वाडकर, रमाकांत रहाटे अशा अनुभवी नेत्यांची देखील नावं विरोधी पक्षनेत्यासाठी चर्चेत आहेत। सोबतच दुसऱ्यांदा विजयी झालेले शिवडीतले नगरसेवक सचिन पडवळ यांच्यावरही विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे।